तर माझ्याबद्दलचा संशय म्हणजे राजकीय चाळे असल्याचं वक्तव्य उदय सामंत यांनी केलेलं आहे। कुणीतरी सकाळी सकाळी बोलून वाद लावण्याचा प्रयत्न करतोय असं देखील उदय सामंत यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे आमचे नेते, ते देतील ते पद मान्य असल्याचं देखील उदय सामंत यांनी म्हटलं। पुन्हा एकदा अशा पद्धतीने काही राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे आणि तुमच्या भोवती हे सगळं राजकारण आहे। काय तुम्ही नेमकं कसं पाहताय सगळे? मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं मी आज राज्याच्या राजकारणामध्ये काम करतो ह्याच्या पलीकडची माझी अपेक्षा कुठची नाही आणि राजकीय जीवनातल्या माझ्या मर्यादा मला माहिती आहेत। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते आहेत, त्यांच्या व्यक्तिमत्वाला कुठेही त्रास होईल हे माझ्याकडनं किंवा माझ्या कुठच्याही सहकार्याकडनं घडणार नाही। हे राजकीय बालिश चाळे सगळे चालू आहेत। मी शाळेमध्ये 5वी 6वीतला तो बघितला नाही म्हणून तो चिडला, तो तिकडे गेला म्हणून हा चिडला, हे सगळी लावालावी करण्याचे धंदे आहेत आणि सगळे आम्ही परिपक्व राजकारणी आहोत। कोणतरी सकाळी आमच्यात वाद लावण्याचा प्रयत्न करतोय म्हणून आम्ही वाद लावून घेऊ, हा जर बालिश राजकीय विचार जर कोणाचा असेल त्याच्यामध्ये काहीच तथ्य नाही। एकनाथ शिंदे साहेब हे आमचे नेते आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब राजकारणामध्ये जे पद देतील, जे काही ठरवतील त्याला आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।